रामकृष्ण हरी मंडळी, जय श्रीकृष्ण। आज आपण ना परत आनंदनगर लोकेशनवरती आहोत, जिथे हरिजनची शाळा आहे। त्याच शाळेच्या अपोजिटला विजय ओरियन नावाचं 10 वर्ष पूर्वी बनवलेलं कॉम्प्लेक्स आहे, पण त्या घरांचा रेडी आता झालेले आहेत। त्याच्यातलाच हा 4 BHK अनयूज अनटच असणारा फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्या फ्लॅटची सगळ्यात पहिलं खासियत काय आहे की हा खूप फ्लॅट मोठा आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर बाल्कनीचा जर स्पेस बघितला तर तुम्हाला बाल्कनीचा स्पेस नक्की जाणवेल की किती मोठी बाल्कनी असणार आहे। आणि अशा पद्धतीचा हा आपल्याकडे एक फ्लॅट आहे जो मोठ्या बाल्कनीचा आहे आणि मोठा कार्पेट असणार आहे। आणि जर तुम्ही तुमच्या बाल्कनीतनं बघितलं तर जे विजय विलास, विजय वाटिका किंवा विजय ओरियन ह्या कॉम्प्लेक्सचं तुम्हाला स्विमिंग क्लब हाऊसच्या ज्या अम्युनिटीज आहेत ह्या तुम्हाला अम्युनिटीज ह्या साईडनं दिसतील। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅटचा जर तुम्ही हॉल बघितला तर हॉल खूप मोठा आणि खूप प्रशस्त असा हॉल असणार आहे। आणि त्याचं सीलिंग हाईट सगळ्यात प्लस पॉईंट आहे की याची जी सीलिंग हाईट आहे ते ॲज कम्पेअर टू बाकीच्या घरांपेक्षा याची सीलिंग हाईट खूप मोठी आहे। आणि त्याच्यामुळे हा फ्लॅट तुम्हाला ऑटोमॅटिकली खूप मोठा आणि खूप प्रशस्त असा नक्की जाणवतो। हा फ्लॅट हॉल ज्यावेळेला तुम्ही बघाल ना तर हा चौरस असा खूप मोठा प्रशस्त असा हॉल असणार आहे। आणि हॉलच्याच बाहेर जर आपण गेलो तर ह्या हॉलच्या बाहेर तुमचं जे दरवाजा चालू होतो त्याच्यात खूप मोठं असं तुम्हाला अंगण टाईप मिळतं। तुम्ही ह्या साईडला जरी बघितलं तर खूप मोठी जागा आहे, अधिक ह्या साईडला जरी बघितलं तर खूप मोठी जागा आहे। आणि तुमच्या फ्लॅटच्या एंट्रीच्या वेळेला पण खूप मोठा स्पेस आपल्याला ह्या घरामध्ये मिळतो। बघा तुम्ही त्या 3 लिफ्ट आहेत, त्या 3 लिफ्ट त्या साईडला फ्लॅट आहे, ह्या साईडला फ्लॅट आहे आणि ह्या साईडला फ्लॅट आहे, अशा पद्धतीचं हे आहे। आणि याचं तुम्ही इथे तुमची फ्लॅटची ही एंट्री स्टार्ट होते। आणि एंट्रीच्या इमिडिएटली तुम्ही जर लेफ्ट हँडला आपण आलो, ह्या साईडला जर आलो तर इथे सर्वंट रूम म्हणा किंवा तुम्ही सर्वंट रूम वापरू शकता किंवा ॲज ए गेस्ट बेडरूम म्हणून सुद्धा वापरू शकता। फ्लॅट हा अनयूज अनटच आहे, साफसफाई फ्लॅटमध्ये करायची गरज आहे आणि तुम्हाला साफसफाई वगैरे सगळं करून मिळेल। तुम्हाला ह्या साईडला एक वॉशरूम मिळतं जे सर्वंटसाठी किंवा तुम्हाला वाटतं की हे गेस्ट करायचं तर गेस्टसाठी करू शकता, किंवा असं वाटतं तोडून आपल्याला करायचं असेल तर तुम्ही तोडून टाकून ह्याच्या हॉलमध्ये पण एंट्री करून घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ह्या साईडला येऊ तर प्रशस्त असं खूप मोठं तुम्हाला किचन मिळतं, जेणेकरून तुम्ही समजा हॉलमधनं तुम्हाला इकडं ओपन किचन म्हटलं तरी ओपन टाईप पण आहे, किंवा मग तुम्हाला असं वाटतं नाही बाबा बंद करायचं, तुम्ही असे काच लावून तिथे बंद पण करू शकता। आणि परत हे असं भलं मोठं तुम्हाला किचन विथ प्लॅटफॉर्म लावून दिलेलं हे अशा पद्धतीचं हे किचन आहे। आणि किचनच्या आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस मिळतो। आणि तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीच्या स्पेसमधनं जर बघितलं तर समोर तुम्हाला हिरानंदानीचे TCS कंपनी म्हणा किंवा मग क्रिक म्हणा किंवा वाघबीळ गाव म्हणा हे तुम्हाला इकडनं नक्कीच दिसते। अशा पद्धतीचं हे खूप मोठा प्रशस्त असणारं किचन आहे। आणि ज्यावेळेला आपण समजा त्या साईडनं आपण किचनची एंट्री केली, अधिक परत ह्या साईडला पण तुमची एक किचनची एंट्री आहे। तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं मंदिर जरी सेटअप लावायचं म्हटलं तर मंदिर मोठं सेट होईल एवढी मोठी तुमच्या किचनच्या जस्ट ह्या साईडला आलात तर खूप मोठी अशी जागा पण आहे। आणि नंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येऊ, ह्या साईडला 2 बेडरूम्स आहेत। 2 बेडरूममध्ये हे तुमचं एक मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमची साईज पण जरी बघितली तर खूप मोठी आणि अप्रतिम मोठी आहे। त्याच्यात तुम्हाला स्लायडिंग विंडो टॉप टू बॉटम लावलेली आहे। आणि ह्या साईडला आला तर मोठं असं एक बाथरूम पण आहे। अजून याच्यात साफसफाई किंवा क्लिनिंगनेस करून तुम्हाला मिळेल, कारण हा अनयूज अनटच आहे, त्याच्यामुळे थोडीशी धूळ वगैरे या फ्लॅटमध्ये नक्कीच साचलेली आहे। आणि नंतर मग आपण ह्या साईडला येणार ना त्यावेळेला परत तुम्हाला इथे हे मास्टर बेडरूम आहे, जे तुमचं इथे तुम्ही वॉकिंग वॉर्डरोब मोठ्या पद्धतीनं ठेवू शकता। अलमारी तुमचे कपडे बिपडे असंच तयार होण्यासाठी तुम्ही ह्या साईडला हा स्पेस आहे। अधिक तुमचं जर ह्या साईडला गेलात तर मोठं असं बाथरूम किंवा वॉशरूम तुम्हाला दिलेलं आहे। त्याची साईज पण जर बघितली तर ॲज कम्पेअर टू खूप मोठी आहे। म्हणजे तुम्ही जर म्हटलात ना की हे 2200 कार्पेट, हो 100% हे 2200 कार्पेट तुमचं घर असू शकतं। आणि ह्याच मास्टर बेडरूममध्ये परत जर बघितलं तर वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे पूर्णपणे, तुम्ही जाणू शकता। आणि बेडरूमची साईज जर बघितली तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की ह्या बेडरूमची साईज खूप अप्रतिम आणि खूप मोठी आहे। तुम्ही बघू शकता ह्या वुडन फ्लोरिंग। आणि ह्या साईडला परत तुम्हाला एक छोटंसं ड्रेसिंग टेबलसाठी म्हटलं तरी तुम्ही इथे असा वापर करू शकता, अशा पद्धतीचं तिथे खाचा पण दिलेला आहे। आणि नंतर तुमच्याच ह्याच बेडरूमला अप्रतिम आणि अशी खूप मोठी पद्धतशीर अशी एक बाल्कनी पण आहे, जी तुम्ही मोठी बाल्कनी मिळालेली सगळी
यू शेपमध्ये असणारी बाल्कनी आहे आणि तुमच्या बाल्कनीमधनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला पूर्णपणे असा हा सध्या तरी ग्रीन व्ह्यू मिळतो। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर येऊर हिलचं डोंगर म्हणा किंवा तुमचा क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि ह्या सगळ्या पद्धतीने हवेशीर अशी एक मस्त बाल्कनी तुम्हाला इथे जाणवते। आणि जर तुम्ही बघितलं तर एक बेडरूम आहे, त्या बेडरूमच्या साईडला पण जर ती बाल्कनी आपल्याला तिथं भरून घेतली तर तिथं पण एक स्टँडिंग बाल्कनी आपली त्या बेडरूमला, म्हणजे जिथे दुसरं बेडरूम आहे त्याला पण एक बेडरूमला तुम्हाला ती बाल्कनी, स्टँडिंग बाल्कनी नक्की मिळू शकते। बेडरूमची साईज तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, सिलिंग हाईट तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येईल की हे बेडरूमची साईज किती मोठी आहे। आता आपण ह्या साईडचे 2 बेडरूम आणि किचन हे बघितलं, जर आपण इकडनं त्या फ्लॅटपर्यंत जर त्या रूमपर्यंत जर बघितलं तर खूप असं जाणवतं की किती मोठं हे घर आहे। म्हणजे त्याचं तुम्हाला फील नक्की येणार की हे घर खूप मोठं आणि खूप अप्रतिम आहे। हे तुम्हाला 100% घरात आल्यानंतर तुम्हाला त्याचा तो फील नक्की येईल। आपण ह्या साईडचं किचन बघितलं, सर्वंट रूम बघितलं आणि त्या साईडचे 2 बेडरूम पण बघितले। आता आपण चाललोय इकडचे जे 2 बेडरूम्स आपले बाकी आहेत ते बघण्यासाठी। तर आपण मग आता हे कॉमन वॉशरूम आहे, हे कॉमन वॉशरूमची साईज जर बघितले तर हे चांगल्या पद्धतीनं मोठं आहे। जे समजा हॉलमध्ये कोणी पाहुणे रावळे कोणी जरी आलं तर त्यांच्यासाठी हे तुम्हाला एक वॉशरूम इकडे ह्या साईडला बनवलेलं आहे। ह्या साईडला जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत एक खिडकी आहे जे तुम्ही क्रॉस व्हेंटिलेशनचे वापरू शकता। आणि त्याच्यानंतर मग हे शेवटचं परत 3rd बेडरूम आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे ह्याच्यात विशेष असं आहे की प्रत्येक बेडरूमला बाथरूम दिलेलं आहे आणि अधिक 2 वेगळे तुम्हाला वॉशरूम्स दिलेले आहेत, जे एक कॉमन असणार आहे आणि एक सर्वंटचं किंवा गेस्ट बेडरूममध्ये गेस्टसाठी एक ते पण, म्हणजे तसं बघितलं तर हा 4.5 BHK फ्लॅट होतो तसा माझ्या नजरेमध्ये। आणि हे जे दुसरे 2 बेडरूम्स आहेत त्याच्यामध्ये स्टँडिंग बाल्कनी आहे, याला फक्त आपल्याला थोडं भरणी करून प्लेन करून ते जरा थोडंसं केलं तर ते पण खूप सुंदर असं स्टँडिंग बाल्कनी प्रत्येक बेडरूमला बाल्कनी होईल याची नक्की आपण शाश्वती देऊ शकतो। आणि परत तुम्ही जेव्हा ह्या बेडरूमला येणार इथं परत तुम्हाला असं मोठं वॉकिंग वॉलड्रॉप ह्या फ्लॅटमध्ये मिळतं। वॉकिंग वॉलड्रॉपसाठी जेवढी त्या बेडरूममध्ये जागा होती तेवढीच ह्या बेडरूममध्ये जागा आहे आणि त्याचं मग परत हे तुमचं मोठं आणि प्रशस्त असणारं वॉशरूम आहे, जिथे तुम्हाला इथं बाथटबसुद्धा लावून मिळेल। इथं ह्या साईडला जर आलात तर बाथटब टाईप तुम्ही सेट करू शकता तुम्हाला करायचं तर। आत्ता सध्या हा सेटिंग नाही, प्लंबिंग वर्कचं काम बाकी आहे, प्लंबिंग वर्क तुम्हाला ते कळून नक्की मिळेल। आणि परत त्या साईडचा जो बेडरूम मास्टर बघितला त्याच ह्या साईडला एक मास्टर बेडरूम आहे ज्याचं वुडन फ्लोरिंग प्रॉपरली केलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती चांगलं वुडन फ्लोरिंग करून अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट आहे। सिलिंगची हाईट पण चांगली आहे। आणि परत ह्या साईडला पण तुम्ही जर बघितलं तर ह्या बेडरूमला पण एक तुमची प्रशस्त अशी मोठी यू शेपवाली असणारी बाल्कनी असणार आहे। त्याचा जरी व्ह्यू घ्यायला गेलात तर ही जी विजय ओरियनचीच ही एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, जी काही कारणास्तव आत्ता बनलेली नाही आहे। ती त्या समोर तुमच्या त्या बिल्डिंग येईल। अधिक तुम्ही जर ह्या बाल्कनीमध्ये आलात तर तुम्हाला तुमचं न्यू हॉरायझन शाळा जी आहे ती ह्या साईडला आपल्याला दिसते। आणि ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जाणवतील। ही बाल्कनीची साईज जर बघितली तर तुम्हाला समजेल की ही बाल्कनीची साईज किती मोठी आहे। इथे पण हवा खूप चांगल्या पद्धतीने येते ॲक्च्युली। तर ह्या बिल्डिंगला तसा लेट झाला आहे, पण बाकीच्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या लिगल क्लिअरन्स झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे। कारण OCCC आणि सगळ्या गोष्टी पोझिशन देणं त्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी होत आहेत। जर एखाद्याचा खूप मोठा परिवार आहे आणि ज्यांना मोठ्या घराची अपेक्षा आहे तर हे घर आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्यांना मोठा परिवार आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, बिझनेसमॅन आहेत, ज्यांना खूप मोठ्या घराची अपेक्षा आहे तर त्याच लोकांसाठी आपण हे घर देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे। हॉलची साईज तुम्हाला बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। अशा पद्धतीचं हे घर आहे। याचं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं याचा जो कार्पेट आहे तो साधारणतः 1200 कार्पेट आहे। याचा जो मेंटेनन्स असेल तो साधारणतः तुम्हाला मंथली मेंटेनन्स 13-14 हजार रुपये याचा मंथली मेंटेनन्स असणार आहे। ह्या फ्लॅटसोबत ह्या 4 BHKच्या फ्लॅटसोबत आपल्याला 3 पार्किंग्स पण मिळतील, 3 पार्किंग याच्या असणार आहेत। आणि 3 पार्किंगच्या नंतर जर याची किंमत बघितली तर साधारणतः 3,45,00,000 रुपये आपल्याला ह्या मालकांनी कोट केलेला आहे की ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग हे सगळं मिळून 3,45,00,000 हा 4 BHKचा फ्लॅट 2200 कार्पेटचा आपल्याला मिळू शकतो। ठाणा स्टेशनपासून जर याचा अंतराचा आपण विचार केला तर साधारणतः तुम्हाला हे 9.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। डेव्हलपरचं नाव चांगलं आहे, डेव्हलपरनी इथे विजयनगरी बनवलं, विजय विलास बनवलं, विजय वाटिका बनवलं किंवा विजय इन्क्लू बनवलं, विजय ओरियन बनवलं, आता तेच विजय ओरिया बनवलं। अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट ऑलरेडी ठाण्यामध्ये त्यांनी
बनवलेले अशा पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवून देईल। आणि जर दाखवून झाल्यानंतर जर असं वाटतं की आता आपल्याला फ्लॅट आवडतोय तर मग आपण पुढच्या ज्या काय असतील ते चर्चा नक्की करू। छोट्या किमतीचे फ्लॅट पण मी आता टाकणार आहेत, पण तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण उत्साह वाढेल आणि मला अजून जास्तीत जास्त फ्लॅट काढायला। मी जास्त करून ठाण्यातच फ्लॅट काढतोय, ठाण्यातले रिसेल फ्लॅटच तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवतोय। ज्यांचं बजेट ज्या ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं मला फोन केला तरी चालेल, मी ते फ्लॅट तुम्हाला दाखवायला तयार आहे। तुर्तास थांबतो मंडळी। जय श्रीकृष्ण।